हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आता आपलं तिसरं युनिट ओओपीचं तिसरं युनिट आपलं सुरुवात होणार आहे आजच्या लेक्चरच्या निमित्ताने. एक्सटेंडिंग क्लास युझिंग इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचे सर्व कन्सेप्ट आपण या युनिटच्या निमित्ताने बघून घेणार आहोत. टोटली तुमचा जर हा युनिट बघायचं जर झालं तर 16 मार्क्ससाठी हा युनिट तुमच्या 70 मार्क्सच्या पेपरमध्ये येऊ शकतो. MSBTच्या एक्झाम मध्ये 16 मार्काला हा युनिट याचं वेटेज 16 मार्क्स आहे. टोटल 16 मार्क्स. मग मित्रांनो, आपल्या अकॅडमीवरती पीजी डिप्लोमा अकॅडमीवरती युनिट 1 आणि युनिट 2 युनिट 1 आणि युनिट 2 युनिट 2 आणि युनिट 1 हे दोन्ही युनिट्स अवेलेबल आहेत. दोन्ही युनिट्सचे लेक्चर्स अवेलेबल आहेत, नोट्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला नोट्स परचेस करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. त्या व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा. त्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकला क्लिक करून त्यावरती तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर भेटेल. व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा. त्याच्यावरती मग पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. कुठे तुम्हाला पेमेंट करायची, नोट्स तुम्हाला बाय करावे लागतील. 29 रुपीज पर युनिट ही आपली फीस आहे नोट्सची. बाकी लेक्चर तर मी फ्री मध्ये अवेलेबल करून देणार आहे युट्यूब वरती, ऑल 5 युनिट्स. मग हे आता त्याच ह्याचं युनिट नंबर 3 सुरू आहे आपलं मित्रांनो. युनिट नंबर 3. या युनिट नंबर 3 च्या निमित्ताने आपल्याला एक्सटेंडिंग क्लास युझिंग इनहेरिटन्स, इनहेरिटन्सचा यूज करून क्लासला कसं एक्सटेंड केलं जातंय, तुमच्या क्लासेसला एक्सटेंड करण्याचं काम ते आपण बघणार आहोत इनहेरिटन्सचा यूज करून. आता इनहेरिटन्स हा ओओपीचा एक बेसिक टर्म आहे, बेसिक प्रॉपर्टी आहे. इनहेरिटन्स हा ओओपीचा बेसिक प्रॉपर्टी आहे, बेसिक कन्सेप्ट आहे. मित्रांनो, इनहेरिटन्स मध्ये आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला इनहेरिटन्सचं इंट्रोडक्शन बघायचं आहे. इनहेरिटन्स काय आहे, काय नाही, त्याच्यामध्ये काय काय होतं ती आपल्याला सर्व गोष्टी आज जाणून घ्यायच्या आहेत. डिफायनिंग डिराइव्ड क्लास, डिराइव्ड क्लासला कसं डिफाईन केलं जातं ते बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर विजिबिलिटी मोड, हे विजिबिलिटी मोड्स आणि त्यांचे इफेक्ट्स. इनहेरिटन्स मध्ये विजिबिलिटी मोड्स असतात मित्रांनो, त्यांचे इफेक्ट काय असतात त्या इनहेरिटेड क्लासवरती, ते इफेक्ट आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये जाणून घ्यायचे आहेत. आणि हे 5 इनहेरिटन्सचे टाइप्स आहेत. आज फक्त हे टाइप्स कोणते कोणते आहेत ते बघून घेणार आहोत. बाकी यांच्यावरती डिटेल मध्ये लेक्चर एक लेक्चर सिंगल इनहेरिटन्स वरती, एक लेक्चर मल्टी लेवल इनहेरिटन्स वरती, एक लेक्चर मल्टिपल इनहेरिटन्स वरती, एक लेक्चर हेरार्चिकल इनहेरिटन्स वरती, एक लेक्चर हायब्रिड इनहेरिटन्स वरती. असं तुम्हाला एक लेक्चर मध्ये एक टाइप तुमचा एक्सप्लेन करून सांगितलं जाईल. त्यानंतर व्हर्च्युअल बेस क्लास काय राहतो आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लास काय राहतो, कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ड क्लास कसा यूज केला जातो डिराइव्ड क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर, हे आपण बघण्याचं काम करणार आहोत मित्रांनो या युनिटच्या निमित्ताने. हा तुमचा MSBTचा सिलेबस आहे. जर तुम्ही के स्कीमचा MSBTचा 3rd सेमिस्टरचा सिलेबस बघितला ओओपीचा, तर हा या युनिटचा सिलेबस आहे. समजा सिलेबस अकॉर्डिंगली शिकवतो आपण MSBTच्या. जर तुम्हाला आपले प्लेलिस्ट पाहिजे असेल कोणाची, C++ लँग्वेजची फ्री मध्ये अवेलेबल आहे प्लेलिस्ट. या लिंक वरती तुम्ही क्लिक करायचं, या लिंक वरती तुम्ही क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला ते आपल्या युट्यूब वरचे प्लेलिस्ट वरती घेऊन जाईल. तिथे युनिट 1 युनिट 2 चे व्हिडिओ लेक्चर्स फ्री मध्ये अवेलेबल आहेत आणि युनिट 3 सुद्धा ऑन गोईंग आहे. आता युनिट 3 चा हा लेक्चर नंबर 1 आहे, पहिला लेक्चर. मग याच्यामध्ये आज इंट्रोडक्शन घेणार आहोत आपण इनहेरिटन्सचं. चला तर आपण पुढे जाऊया. इनहेरिटन्स. इनहेरिटन्स इज ए मेजर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ ओओपी. ओओपीचा हा एक बेसिक कन्सेप्ट आहे, इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ओओपीचा. इनहेरिटन्स नसला की मग ओओपी ही अधुरी आहे मित्रांनो. ओओपीचा एक महत्वाचा पार्ट हा इनहेरिटन्स आहे. समजलं, ही तर काही नाही, बेसिक लाईन आहे. टू क्रिएट न्यू क्लास बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ ओल्ड क्लास इज नोन ॲज इनहेरिटन्स. जुन्या क्लासच्या प्रॉपर्टीज यूज करून नवीन क्लासला तयार करणे, यालाच तुमचं इनहेरिटन्स म्हटलं जातं मित्रांनो. म्हणजे काय, हा तुमचा जुना क्लास क्लास ए तुमचा जुना क्लास, ओल्ड क्लास, त्याला पॅरेंट क्लास सुद्धा म्हणतात तुम्ही आणि त्याला बेस क्लास सुद्धा म्हणतात. आणि त्याच्यापासून नवीन क्लास तुम्ही बनविला, न्यू क्लास, हा क्लास बी. ए पासून नवीन क्लास तुम्ही बनविला,
म्हणजे काय केलं तुम्ही, ए पासून हा बी क्लास इनहेरिट केला. इनहेरिट याला इनहेरिट करणे म्हणतात, म्हणून तर याला नाव इनहेरिटन्स असं पडलेलं आहे. मग याला तुम्ही चाइल्ड क्लास पण म्हणू शकता, क्लास बी ला न्यू क्लास पण म्हणू शकता आणि डिराइव्ड क्लास पण म्हणू शकता. आपण जास्तीत जास्त तर याला बेस क्लासच म्हणणार आहोत आणि डिराइव्ड क्लास म्हणणार आहोत. पण तुम्हाला जर इंटरव्ह्यूवरनी क्वेश्चन विचारला किंवा पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लासचा डिफरन्स काय सांग बाबा, पॅरेंट क्लास कुणाला म्हटलं जातं, चाइल्ड क्लास कुणाला म्हटलं जातं, तर तिथं तुम्ही कन्फ्युज होऊ नका. बेस क्लास, ओल्ड क्लास आणि पॅरेंट क्लास हे तिन्ही एकाच क्लासचे नाव आहेत, जे की जुना क्लास आहे. आणि चाइल्ड क्लास, न्यू क्लास आणि डिराइव्ड क्लास हे डिराइव्ड क्लासचे नाव आहेत, जे की त्या जुन्या क्लास पासून तयार झालेले नवीन क्लासेस आहेत. समजलं? पहा, इनहेरिटन्स म्हणजे समजलं तुम्हाला, टू क्रिएट न्यू क्लास बाय युझिंग प्रॉपर्टीज ऑफ ओल्ड क्लास इज नोन ॲज इनहेरिटन्स. नवीन क्लासला तयार करणे प्रॉपर्टीज यूज करून कुणाच्या जुन्या क्लासच्या, त्यालाच तुमचं इनहेरिटन्स असं म्हटलं जातं मित्रांनो. त्यालाच तुम्ही इनहेरिटन्स असं म्हणता. न्यूली क्रिएटेड क्लास इज नोन ॲज डिराइव्ड क्लास. नवीन जो क्लास तुम्ही बनवितात, या ए क्लास पासून जो बी क्लास बनविलाय त्याला तुम्ही डिराइव्ड क्लास असं म्हणता. हो का, डिराइव्ड क्लास पण म्हणता, न्यू क्लास पण म्हणता आणि चाइल्ड क्लास पण म्हणता. समजलं मी काय म्हणत आहे? डिराइव्ड पण म्हणू शकता, न्यू पण म्हणू शकता आणि चाइल्ड पण म्हणू शकता. ही लाईन सांगत आहे. ओल्ड क्लास इज नोन ॲज बेस क्लास और सुपर क्लास. त्याला सुपर क्लास सुद्धा म्हणू शकता तुम्ही आणि बेस क्लास सुद्धा म्हणू शकता. हे पहा, हे ओल्ड क्लासला तुम्ही बेस क्लास सुद्धा म्हणू शकता किंवा पॅरेंट क्लास म्हणू शकता किंवा ओल्ड क्लास पण म्हणू शकता. नाव वेगवेगळे आहेत फक्त, बाकी क्लास तर सेमच आहे. Acquiring the properties of base class into derived class is known as inheritance. आता मित्रांनो, प्रॉपर्टीज अक्वायर करणे म्हणजे काय? आता मित्रांनो, तुम्हाला एक रिअल लाईफचं एक्झाम्पल देतो. तुमचा मोठा भाऊ असेल, मोठ्या भावाचे कपडे जर छोट्या भावाला येत असतील, बिग ब्रदरचे कपडे जर तुमच्या स्मॉल ब्रदरला येत असतील, तर तिथं मोठ्या भावाच्या प्रॉपर्टीजचा रियूज झाला, म्हणजे त्याचा परत वापर झाला. म्हणजे एकदाच तुम्ही ते कपडे विकत घेतले आणि त्याला परत परत तुम्ही वापरलं, त्याच्या डिराइव्ड क्लासमध्ये बी त्याच्या त्याच क्लासमध्ये बी. समजत आहे का मी काय म्हणत आहे? मोठा भाऊ बी त्याला वापरू शकतो आणि त्याचा डिराइव्ड क्लास म्हणजे त्याचा छोटा भाऊ बी त्याला वापरू शकतो, त्याच्या प्रॉपर्टीज त्या कपड्यांना. समजत आहे का? म्हणजे मोठ्या भावाचे ऍट्रिब्यूट्स तुमचा छोटा भाऊ पण वापरू शकणार. केव्हा? जेव्हा छोट्या भावाला तुम्ही डिराइव्ड केलं त्या मोठ्या भावाच्या ह्याच्यापासून, क्लासेस पासून. समजलं? म्हणजे बेस क्लासचे प्रॉपर्टीज, बेस क्लास मध्ये प्रॉपर्टी आहे गेट डेटा नावाची. गेट डेटा, GET, गेट डेटा नावाची प्रॉपर्टी आहे बेस क्लासमध्ये. मग जर क्लास बी डिराइव्ड क्लास बनविला ए पासून, तर ही गेट डेटा नावाचं फंक्शन, ही प्रॉपर्टी आपण या क्लास बी मध्ये सुद्धा ऍक्सेस करू शकतो. मग क्लास बी चा मी B1 ऑब्जेक्ट बनविला आणि B1 डॉट गेट डेटाला ऍक्सेस केलं मी, कुणाच्या? या क्लासच्या गेट डेटाला ऍक्सेस केलं, तर मी याला करू शकणार. का म्हणून? कारण की मी याला इनहेरिट केलंय. इनहेरिट कसं केलं जातं ते पण आपण बघणारच आहोत. आधी फक्त एवढं समजून घ्या की क्लास ए च्या प्रॉपर्टीज क्लास बी मध्ये सुद्धा वापरू शकतात इनहेरिटन्स थ्रू. मग हे काय झालं? रियुजेबिलिटी झाली. इनहेरिटन्स विल शो रियुजेबिलिटी, म्हणजे परत परत त्याला यूज केलं ना. आता गेट डेटा आपण ह्या क्लाससाठी एकदाच बनविला, गेट डेटा नावाचा फंक्शन, पण त्याला परत आपण या क्लासमध्ये बी यूज केलं, क्लास बी मध्ये बी, म्हणजे रियूज झाला. तो गेट डेटा फंक्शन रियूज झाला. त्याला परत डिक्लेअर करायची, त्याला परत डिफाईन करायची गरज पडली का? नाही. मग इनहेरिटन्स तुमचा रियुजेबिलिटी शो करतो. म्हणजे तुमचे कपडे मोठ्या भावाचे कपडे जर छोट्या भावाला येत असतील, तर ही त्याची रियुजेबिलिटी झाली, त्या कपड्यांची, त्या प्रॉपर्टीजची रियुजेबिलिटी झाली. बिकॉज ऑफ इनहेरिटन्स डेव्हलपमेंट टाइम विल सेव्ह अँड रिड्यूस प्रोजेक्ट कॉस्ट. तुमचा डेव्हलपमेंटचा टाइम, म्हणजे जो प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी टाइम लागणार आहे तो रिड्यूस होतो आणि तुमच्या प्रोजेक्टची कॉस्ट म्हणजे त्याला लागणारी जो मनी आहे तो पण रिड्यूस होते. आता मित्रांनो, त्याला लागणारी मनी कशी रिड्यूस होते ते सांगतो. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, तुमच्या मोठ्या भावाचे कपडे छोट्या भावाला येत असतील, तर मग मित्रांनो छोट्या भावाला नवीन कपडे घ्यायची गरज आहे का? नाही. मग छोट्या भाऊ काय करतो? मोठ्या भावाचे कपडे यूज करू शकतो. मग तिथं तुमच्या कपड्याची कॉस्ट वाचली. मग ह्याच्या थ्रू काय झालं? ते जर प्रॉपर्टीज आपण रियूज केलं तर त्याची कॉस्ट आपली वाचन आणि त्याचा टाइम बी आपला सेव्ह होईल, डेव्हलपमेंटचा टाइम. म्हणजे तो प्रोग्राम लिहिण्यासाठी जो वेळ लागेल आपल्याला तो
तो लिहायची गरज नाही आपल्याला परत प्रोग्राम. एकदाच लिहिलं तर त्याला रियूज करू शकतो जर इनहेरिटन्स बनवलं तर. द मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग न्यू क्लास फ्रॉम ओल्ड क्लास इज नोन ॲज इनहेरिटन्स. म्हणजे जुन्या क्लास पासून नवीन क्लासला डिराईव्ह करणे, या मेकॅनिझमला तुमचं इनहेरिटन्स असं म्हणलं जातं. समजलं? मग क्लास ए पासून क्लास बी डिराईव्ह केला म्हणजे क्लास बी क्रिएटेड केला कुणापासून? क्लास ए पासून, ओल्ड क्लास ए पासून. मग त्यालाच इनहेरिटन्स इज नोन ॲज इनहेरिटन्स, त्यालाच इनहेरिटन्स असं म्हणतो. म्हणजे हा नवीन क्लास क्रिएट केला कुणापासून? या क्लास ए पासून, या ओल्ड क्लास पासून. समजलं? ती ही लाईन सांगत आहे. मग समजलं तुम्हाला इथपर्यंत? आता इनहेरिटन्सचे टाइप्स कोणते कोणते आहेत ते बघून घ्या. सिंगल इनहेरिटन्स. आता नुसते इनहेरिटन्सचे टाइप बघून घ्या. याच्यावरती डिटेल्ड चर्चा आपण प्रत्येक लेक्चर मध्ये म्हणजे लेक्चर 2 लेक्चर 3 मध्ये आपण करणार आहोत. सिंगल इनहेरिटन्स घेणार आहोत, त्याची थेअरी घेणार आहोत, त्याचे प्रोग्राम घेणार आहोत. मल्टी लेवल इनहेरिटन्सची थेअरी, त्याचे प्रोग्राम, मल्टिपल इनहेरिटन्सची थेअरी, त्याचे प्रोग्राम, हेरार्चिकलची थेअरी, त्याचे प्रोग्राम, हायब्रिडची थेअरी, त्याचे प्रोग्राम. एवढ्या गोष्टी आपण घेणार आहोत. मग सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, हेरार्चिकल इनहेरिटन्स आणि हायब्रिड इनहेरिटन्स, हे तुमचे इनहेरिटन्सचे टाइप्स झाले. तुम्हाला 2 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो. एनलिस्ट इनहेरिटन्स हा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो. मग एनलिस्ट इनहेरिटन्स टाइप्स, किती टाइप्स आहेत इनहेरिटन्सचे? 5 टाइप्स आहेत. मग एनलिस्ट N4 बी म्हणतो. मग त्या ठिकाणी कोणते पण 4 इथं इनलिस्ट करून यायचे किंवा 5 एनलिस्ट करून या. जरी एखादा चुकला तरी त्याचे मार्क ऍडजस्ट होऊन जातात. आता डिराइव्ड क्लास काय राहतो ते बघूया. इनहेरिटन्स समजला, इंट्रोडक्शन टू इनहेरिटन्स आपला टॉपिक झाला. आता डिफाइनिंग डिराइव्ड क्लास बघूया. डिराइव्ड क्लास काय राहतं ते बघूया. तुम्हाला माहिती आहे डिराइव्ड क्लास म्हणजे जे ओल्ड क्लास पासून नवीन क्लास तयार झालाय तोच तुमचा डिराइव्ड क्लास असतो. आता डिराइव्ड क्लासच्या डिटेल मध्ये चर्चा करूया. द मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग न्यू क्लास फ्रॉम ओल्ड क्लास इज नोन ॲज इनहेरिटन्स. पहा, तीच लाईन आहे, सेमच लाईन आहे ही लाईन मेकॅनिझम वाली. नवीन क्लास तयार करणे जुन्या क्लास पासून, त्यालाच तुम्ही इनहेरिटन्स असं म्हणतात. मग त्या जुन्या क्लासलाच तुम्ही काय म्हणतात? डिराइव्ड क्लास. डिराइव्ड क्लास इज डिफाइंड बाय स्पेसिफाईंग रिलेशनशिप बिटवीन बेस क्लास. आता त्याला आपल्याला रिलेशनशिप करावं लागते. त्या बेस क्लासचं आणि डिराइव्ड क्लासचं रिलेशनशिप बनवावं लागते. म्हणजे जो पॅरेंट क्लास आहे आणि जो त्याचा सन क्लास आहे, म्हणजे तो जो त्याचा डिराइव्ड क्लास आहे, त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप दाखवावी लागेल. मग ते रिलेशनशिप दाखवायचं सिंटॅक्स काय आहे? काय लिहायचं? क्लास, त्यानंतर डिराइव्ड क्लासचा नेम, त्यानंतर तुमचा असं कोलन द्यायचं, असं कोलन द्यायचं, सेमी कोलन नाही बरं का, कोलन द्यायचं इथं. त्यानंतर विजिबिलिटी मोड लिहायचा. आता विजिबिलिटी मोड काय आहेत? पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, हे 3 तुमचे विजिबिलिटी मोड आहेत. त्यापैकी कोणताही एक तुम्ही लिहायचा, कोणताही लिहायचा, पब्लिक लिहायचा, प्रायव्हेट लिहायचा किंवा प्रोटेक्टेड लिहायचा. आणि तुमचं बेस क्लासचं नाव म्हणजे ओल्ड क्लासचं नाव, हा झाला तुमचा ओल्ड क्लास, हा झाला तुमचा न्यू क्लास. काय केलं? या ओल्ड क्लास पासून, या बेस क्लास पासून न्यू क्लास म्हणजे डिराइव्ड क्लास डिराइव्ड केला आपण. डिराइव्ड क्लासचं नाव इथं लिहायचं. कसं डिराइव्ड करायचं? असं कोलन वापरायचा आणि इथं त्याचा विजिबिलिटी मोड लिहायचा. क्लास, डिराइव्ड क्लासचं नेम, त्यानंतर कोलन, त्याचा विजिबिलिटी मोड प्रायव्हेट, पब्लिक किंवा प्रोटेक्टेड, आणि बेस क्लासचं नेम. बेस क्लासचं नेम म्हणजेच तुमच्या फादर क्लासचं नेम, म्हणजेच तुमच्या ह्याचं नेम, तुमच्या ओल्ड क्लासचं नेम. मग ओल्ड क्लास पासून तुम्ही न्यू क्लास असं बनविणार. समजत आहे का मी काय म्हणत आहे? त्याचा सिंटॅक्स तुम्हाला समजलं? हा त्याचा सिंटॅक्स आहे. आता आपण प्रोग्राम बी बघणारच आहोत. थोड्या वेळात मी काय सांगतो तुम्हाला, कसं लिहायचं असते याला सांगतो. याचे प्रोग्राम आपण जेव्हा आपण टाइप्स बघतात, यांचे जेव्हा टाइप्स बघतात, हे सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, तेव्हा यांचे प्रोग्राम आपण घेऊया. आता फक्त कसा डिक्लेअर करतात डिराइव्ड क्लास एवढं समजून घ्या. द टर्म इंडिकेट दॅट डिराइव्ड मेकॅनिझम नेम इज डिराइव्ड फ्रॉम बेस क्लास. ह्याच्यात मेंबर्स असतात बरं का डिराइव्ड क्लासचे. ह्या डिराइव्ड क्लासच्या कर्ली ब्रेसेस मध्ये डिराइव्ड क्लासचे मेंबर्स असणार. द टर्म इंडिकेट दॅट डिराइव्ड क्लास नेम इज डिराइव्ड फ्रॉम बेस क्लास. पहा, ही टर्म काय इंडिकेट करते? ही टर्म म्हणजे ही लाईन जर लिहिली आपण प्रोग्राम मध्ये, तर ही काय इंडिकेट करते? डिराइव्ड क्लास नेम इज डिराइव्ड बाय बेस क्लास. डिराइव्ड क्लासचं हा नाव
कुणापासून डिराइव्ह झाले, या बेस क्लास पासून हा क्लास तुमचा डिराइव्ह झालेला आहे असं तिथं मानलं जातं. मग विजिबिलिटी मोड हा तुमचा ऑप्शनल आहे. इथं तुम्ही विजिबिलिटी मोड दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. आणि जर तुम्ही नाही दिला तर तो काय राहील बाय डिफॉल्ट, इफ नॉट प्रेझेंट, म्हणजे विजिबिलिटी मोड जर तुमचा नॉट प्रेझेंट झाला देन इट विल बी प्रायव्हेट. बाय डिफॉल्ट तो काय राहणार, प्रायव्हेट राहणार. विजिबिलिटी मोड बाय डिफॉल्ट प्रायव्हेट राहणार त्याचा. समजलं? जर तुम्ही इथं विजिबिलिटी मोड काहीच नाही दिला, समजा प्रोटेक्टेड बी नाही दिला, पब्लिक बी नाही दिला आणि प्रायव्हेट बी नाही दिला, तर बाय डिफॉल्ट तो तुमचा प्रायव्हेट होऊन बसणार. म्हणजे विजिबिलिटी मोड नावाचं सेक्शनच दिलं नाही तुम्ही तर तो प्रायव्हेट होऊन बसणार. समजलं? आता फक्त थेअरीवर लक्ष द्या. तुम्हाला जास्ती गोष्टी क्लिअर नाही झाल्या, प्रोग्राम जेव्हा आपण याचे घेतात तेव्हा तुम्हाला आणखीन क्लिअर होत्या गोष्टी. आता विजिबिलिटी मोड काय राहते ते बघून घ्या. डिराइव्ड क्लास समजलं? डिराइव्ड क्लासचा कन्सेप्ट कसा डिफाईन करते डिराइव्ड क्लासला, हा त्याचा सिंटॅक्स आहे डिराइव्ड क्लास डिफाईन करण्याचा. याचा प्रोग्राम मी तुम्हाला सांगतो, थोडं थांबा. विजिबिलिटी मोड्स अँड इफेक्ट्स. आता तुमचे इनहेरिटन्स वरती विजिबिलिटी मोड्सचे काही इफेक्ट्स आहेत. कसे इफेक्ट्स आहेत ते आपण बघून घेऊया. चला आता काय बघणार आपण, डिराइव्ड क्लास झाला. आता विजिबिलिटी मोड. विजिबिलिटी मोड specifies how the features of base class are inherited into derived class. Visibility mode काय स्पेसिफाय करण्याचं काम करतं, हाऊ फीचर्स ऑफ बेस क्लास. बेस क्लास म्हणजे जो तुमचा पॅरेंट क्लास आहे ना, म्हणजे जो बेस क्लास आहे त्याचे फीचर्स कसे इनहेरिट केले जाणार डिराइव्ड क्लास मध्ये. हा बेस क्लास आहे, त्याच्यापासून हा डिराइव्ड क्लास तुम्ही तयार केला. मग बेस क्लासचे फीचर्स, त्याचे ऍट्रिब्यूट्स कसे इनहेरिट केले जाणार तुमच्या डिराइव्ड क्लासमध्ये. म्हणजेच कुण्या विजिबिलिटी मोड मध्ये इनहेरिट केले जाणार, प्रायव्हेट मध्ये केले जाणार, पब्लिक मध्ये केले जाणार किंवा प्रोटेक्टेड मध्ये केले जाणार. कुण्या ह्याच्यात केले जाणार त्यालाच तुमचा विजिबिलिटी मोड म्हणतात मित्रांनो. विजिबिलिटी मोड स्पेसिफाय करतं, एकतर त्याला प्रायव्हेट मध्ये बनवायचे किंवा पब्लिक मध्ये बनवायचे किंवा प्रोटेक्टेड मध्ये बनवायचे. मग ते ठरविण्याचं काम कुणाचं असतं, विजिबिलिटी मोडचं. जर तुम्ही विजिबिलिटी मोड मध्ये प्रायव्हेट दिलं, सपोज आता इथं पहा क्लास, मग इथं क्लास लिहिला, त्यानंतर डिराइव्ड क्लास नेम. डिराइव्ड क्लास नेम काय लिहिला आपण, सन हा डिराइव्ड क्लास नेम लिहिलं, त्यानंतर हा कोलन, त्यानंतर इथं कोलन लिहिलं. विजिबिलिटी मोड, तुमचा विजिबिलिटी मोड लिहिला. विजिबिलिटी मोड काय लिहिला, प्रायव्हेट लिहिला. विजिबिलिटी मोड तुमचा प्रायव्हेट लिहिला. आणि बेस क्लासचं नाव काय लिहिलं, फादर. मग इथं या लाईन थ्रू आपल्याला काय समजून येतं, की एक फादर नावाचा क्लास आहे. त्या फादर नावाच्या क्लास पासून सन नावाचा क्लास आपण डिराइव्ह केला. SUN सन नावाचा क्लास आपण डिराइव्ह केला. मग एक फादर क्लास आहे, हा फादर क्लास हा तुमचा बेस क्लास झाला. आणि सन हा तुमचा काय झाला, डिराइव्ड क्लास झाला. हा तुमचा बेस क्लास झाला, सन डिराइव्ड क्लास झाला. मग फादरच्या प्रॉपर्टीज, फादरचे गुणधर्म हे सन मध्ये पण येतील ना. सन मध्ये कुणाचे गुणधर्म असेल, फादरचे. म्हणजे फादरनी जे काही त्याला संस्कार लावले त्या सन मध्ये ते संस्कार दिसून येतील. समजत आहे का मी काय म्हणत आहे? म्हणजे फादरच्या प्रॉपर्टीज हा सन वापरू शकणार. फादरचे पैसे, फादरचं लँड, फादरचे मनी, हे सर्व गोष्टी सन यूज करू शकणार. मग ते पण आपण एक्झाम्पल मध्ये बघूनच घेणार आहोत. इथं सनचे तुमचे डेटा मेंबर्स, हा सन नावाचा डिराइव्ड क्लास तुम्ही बनविला आणि सनचे डेटा मेंबर्स. मग इथं तुम्ही प्रायव्हेट यूज केले म्हणून याला काय म्हणलं जातं, प्रायव्हेट डेरिव्हेशन. विजिबिलिटी मोड जर तुम्ही प्रायव्हेट यूज केला तर त्याला प्रायव्हेट डेरिव्हेशन असं म्हणतात. डेरिव्हेशन म्हणजे डिराइव्ह करणे, थोडक्यात प्रायव्हेट मध्ये डिराइव्ह करणे या क्लासला. समजलं? म्हणजे फादर क्लासच्या प्रॉपर्टीज या क्लासमध्ये येऊन प्रायव्हेटली इनहेरिट होत आहेत. फादर क्लासच्या प्रॉपर्टीज प्रायव्हेटली सन क्लासमध्ये इनहेरिट होत आहेत. असं उलट वाचायचं याला, उलट. फादर क्लासच्या प्रॉपर्टीज प्रायव्हेटली सन क्लासमध्ये, सन नावाच्या डिराइव्ड क्लासमध्ये इनहेरिट होत आहेत. मग सनचे डेटा मेंबर्स जे काही असतील त्याचे. आता मित्रांनो मला सांगा, फादरची प्रॉपर्टी म्हणजे फादरची मनी, फादरचं जमीन जायदाद वगैरे, आणि सनची जमीन जायदाद वगैरे वेगळी असन. मग तुमची फादरची जायदाद वगैरे सन वापरू शकणार, आणि सनची स्वतःची बी जायदाद वगैरे असन तर ती पण ते वापरू शकणार. म्हणजे सनचे स्वतःचे पण मेंबर्स असणार ना. सनची स्वतःची जायदाद म्हणजे सनचे स्वतःचे पण मेंबर्स. समजलं का? मग ते मेंबर्स सन नावाच्या या डिराइव्ड क्लासच्या या दोन्ही कर्ली ब्रेसेस मध्ये लिहिले जाणार.
जर आपण त्याला पब्लिक बनविलं तर त्याला पब्लिक डेरिव्हेशन असं म्हणतो. म्हणजे सन या डिराइव्ड क्लासला तुम्ही फादर क्लासचे ऍट्रिब्यूट्स तुम्ही पब्लिकली कुठं आणत, पब्लिकली कुण्या क्लासमध्ये इनहेरिट करत आहात, सन नावाच्या डिराइव्ड क्लासमध्ये इनहेरिट करत आहात. कसं पब्लिकली, म्हणून याला पब्लिक डेरिव्हेशन असं म्हटलेलं आहे. आणि सनची मेंबर्स. आता मित्रांनो जर तुम्ही काहीच लिहिलं नाही, मी काय सांगितलं होतं, इफ नॉट प्रेझेंट, काय विजिबिलिटी मोड जर तुमचा प्रेझेंट नसेल तर तुमचा बाय डिफॉल्ट काय राहते, प्रायव्हेट राहते. आता पहा इथं पब्लिक दिला, इथं प्रायव्हेट दिला. इथं दिलाय काय काय विजिबिलिटी मोड म्हणजे प्रोटेक्टेड, PROTECTED, प्रोटेक्टेड असं जरी दिलं असतं तरी चाललं असतं. फादर क्लासच्या ऍट्रिब्यूट प्रोटेक्टेडली इनहेरिट करत आहोत सन क्लासमध्ये, प्रोटेक्टेडली इनहेरिट करत आहोत सन क्लासमध्ये, असं त्याचा अर्थ झाला असता. पण सपोज आपण इथं काहीच दिलं नाही तर बाय डिफॉल्ट तो काय राहणार, प्रायव्हेट डेरिव्हेशन बाय डिफॉल्ट. समजलं का, बाय डिफॉल्ट प्रायव्हेट डेरिव्हेशन राहणार आणि त्यानंतर सनचे मेंबर्स. म्हणजे जरी तुम्ही नाही दिलं तरी चालतोय, ते बाय डिफॉल्ट प्रायव्हेट होऊन बसणार. म्हणजे प्रायव्हेट लिहिलं तरी काय, नाही लिहिलं तरी काय. समजलं का. आता हे विजिबिलिटी मोडचे इफेक्ट जाणून घ्या. इफेक्ट काय पडतात. आता तुम्हाला जर इफेक्ट समजून सांगायचे असतील मला तर इथं या ठिकाणी तुम्हाला समजणार नाही. चला तर आपण आपल्या ऑनलाईन बोर्डवरती जाऊया, तिथं तुम्हाला समजून जातील इफेक्ट काय काय आहेत, कसे कसे आहेत आणि कसे कसे त्याचे मेंबर्स कशा कशा विजिबिलिटी मोडमध्ये इनहेरिट होतात. चला तर आपण व्हाईट बोर्डवरती जाऊया. लेट्स गो फ्रेंड्स. आता आपण आपल्या ऑनलाईन बोर्डवरती आलो आहोत. आता काय करणार आहे मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला हे टेबल जे मी तिथं सांगितलं होतं तो हा टेबल आहे, TABLE. आता ह्या टेबलचं मी काम काय आहे ते सांगणार आहे. मित्रांनो इथं तुमचे काय आहेत, बेस क्लास मेंबर्स. बेस क्लास मेंबर्स म्हणजे कोणते मेंबर्स, तुमचे ओल्ड क्लासचे जे मेंबर्स आहेत त्याला तुम्ही बेस क्लास म्हणू शकता. मग इथं काय, आता आपण 2 क्लास बघितले. काय, फादर नावाचा क्लास कोणता होता, तुमचा बेस क्लास होता. आणि याच्यापासून डिराइव्ह झालेला तुमचा सन नावाचा क्लास हा तुमचा डिराइव्ड क्लास असं होता. समजून घ्या. आता फादर काय आहे तुमचा बेस क्लास आणि सन त्याच्यापासून डिराइव्ह झालेला डिराइव्ड क्लास. सन त्याच्यापासून फादर पासून डिराइव्ह झाले ना, म्हणून त्याला डिराइव्ड क्लास असं म्हणणार. मग मित्रांनो इथं पहा, एक्झाम्पल मध्ये तुम्ही पहा, इथं पहा फादर क्लास एक आहे आणि त्याच्यापासून डिराइव्ह झालेला सन क्लास आहे. आता मित्रांनो फादर क्लासच्या प्रॉपर्टीज, फादर क्लासमध्ये पब्लिक मध्ये आपण काय डिक्लेअर केलं, एक व्हेरिएबल बनविला. कोणता व्हेरिएबल बनविला, मनी नावाचा व्हेरिएबल बनविला. मनीवरती एवढी मनी देऊन टाकली. मग हे काय बनविला आपण, पब्लिक मेंबर बनविला. पब्लिक मध्ये डिक्लेअर केले म्हणल्यावर पब्लिक मेंबर बनविला. त्यानंतर एक प्रायव्हेट मेंबर बनविला, प्रायव्हेट व्हेरिएबल बनविला गोल्ड नावाचा. मनी हा पब्लिक आहे, पब्लिक मेंबर आहे. प्रायव्हेट हा प्रायव्हेट मेंबर झाला का, कारण की आपण त्याला प्रायव्हेटली डिक्लेअर केले म्हणून. प्रोटेक्टेड हा प्रोटेक्टेड मेंबर झाला कारण की आपण त्याला प्रोटेक्टेड लिहिले. या फादर नावाच्या क्लासमध्ये हे विजिबिलिटी मोड देऊन मी त्यांचे व्हेरिएबल्स बनवून घेतले. एक मनी नावाचा व्हेरिएबल बनविला, गोल्ड नावाचा व्हेरिएबल बनविला आणि लँड नावाचा व्हेरिएबल बनविला. आता मित्रांनो एक गोष्ट जाणून घ्या, इथं काय होते तुमची, जेव्हा मी सन नावाचा क्लास डिराइव्ह करेन फादर नावाच्या क्लास पासून. आता या लाईनीचा अर्थ पहा, या लाईनीचा अर्थ काय आहे, या लाईनीचा अर्थ जर तुम्हाला सांगायचं झालं तर फादर नावाचा जो हे क्लास आहे, कोणता, बेस क्लास. फादर नावाचा जो बेस क्लास आहे त्या फादर नावाच्या क्लास पासून मी सन नावाचा डिराइव्ड क्लास हा डिराइव्ड करणार आहे. सन नावाचा डिराइव्ड क्लास हा डिराइव्ड करणार आहे. मग फादर पासून मी सन डिराइव्ड केला, म्हणजे बेस क्लास पासून मी डिराइव्ड क्लास तयार केला. आता मित्रांनो सन काय आहे तुमचा, डिराइव्ड क्लास. मग डिराइव्ड क्लास मध्ये आता या फादर क्लासच्या प्रॉपर्टीज मी वापरू शकतो. म्हणजे हे मनी नावाचा व्हेरिएबल मी या फादर क्लासचा मनी नावाचा व्हेरिएबल मी सन क्लास मध्ये यूज करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. मग म्हणजे मला जर मनी नावाचा व्हेरिएबल इथं सी आउट करून मी जर डिस्प्ले करण्याचा प्रयत्न केला मनी नावाचा व्हेरिएबल, तर मी तिथं काय करीन, तर मला डिस्प्ले करता येईल का, हो डिस्प्ले करता येईल. का म्हणून, कारण की तो मनी नावाचा व्हेरिएबल ह्या फादर क्लासचा आहे, त्याला मी फादर क्लासला डिराइव्ह करण्याचं काम केलं आहे सन नावाच्या क्लासमध्ये. म्हणजे आता सन मध्ये जर मला शो फंक्शन मध्ये, वाईड शो फंक्शन मध्ये जर मला मनीला ऍक्सेस करायचा असेल, म्हणजे मनीला मला डिस्प्ले करायचं असेल, तर मी डिस्प्ले करू शकतो का, हो करू शकतो. का, कारण की या फादर क्लास पासून मी हा सन क्लास इनहेरिट केला आहे, फादर क्लास पासून सन क्लास इनहेरिट केलेला आहे म्हणून. समजलं. आता मित्रांनो एक गोष्ट जाणून घ्या, बेस क्लास मध्ये
हे तुमची जी बेस क्लास आहे, हे बेस क्लास म्हणजे फादर मध्ये जे तुमचे पब्लिक आहेत, फादर मध्ये जे तुमचे पब्लिक आहेत, पहा फादर मध्ये म्हणजे तुमचे बेस क्लास, फादर काय आहे तुमचा बेस क्लास आहे. मग फादर मध्ये जे तुमचे पब्लिक मेंबर्स आहेत, पब्लिक मेंबर कोण आहेत, हा मनी नावाचा पब्लिक मेंबर आहे तुमचा, मनी नावाचा व्हेरिएबल हा तुमचा पब्लिक मेंबर आहे. मग मित्रांनो मला सांगा ते डिराइव्ड क्लासमध्ये म्हणजे ह्या डिराइव्ड क्लासमध्ये पब्लिक डिराइव्ड क्लासमध्ये आता हे पहा, हे दोन तुम्ही इग्नोर करा तवर, हे दोन तुम्ही इग्नोर करा तवर, काय करा, हे दोन, हे आणि हे प्रोटेक्टेड आणि प्रायव्हेट तुम्ही इग्नोर करा. आता फक्त हे लक्ष द्या, पब्लिक डिराइव्ड क्लास मध्ये लक्ष द्या, म्हणजे ह्या तिन्हीकडे लक्ष द्या, तुमचं तिन्हीकडे लक्ष असू द्या तुमचं. आता मला सांगा मित्रांनो, आता मला सांगा हा तुमचा बेस क्लासचे पब्लिक मेंबर म्हणजे हे मनी, हा डिराइव्ड क्लास पब्लिक मध्ये म्हणजे ह्या डिराइव्ड क्लास पब्लिक मध्ये मी जर घेऊन गेलो तर ते तुमचे काय बनतील, पब्लिक बनतील, म्हणजे पब्लिक मेंबर्स तुमचे पब्लिक बनतील डिराइव्ड क्लासमध्ये. समजत आहे का मी काय म्हणत आहे, म्हणजे हा मनी हा इथं अवेलेबल राहील, म्हणजे ऍक्सेस करता येईल, आणि तो कसा बनेन तिथं जाऊन, आता या क्लासमध्ये तो मेंबर जाऊन कसा बनेन, पब्लिक बनेन. प्रायव्हेट मेंबर्स ऑफ बेस क्लास म्हणजे हा प्रायव्हेट बघा, आता हा प्रायव्हेट, ह्या बेस क्लासचा प्रायव्हेट मेंबर, या बेस क्लासचा हा प्रायव्हेट मेंबर म्हणजेच फादर क्लासचा हा प्रायव्हेट मेंबर, हा गोल्ड काय आहे, प्रायव्हेट मेंबर आहे. मग हा गोल्ड आपल्याला डिराइव्ड क्लासमध्ये इनहेरिट करता येणार का, नाही, नॉट इनहेरिटेड, म्हणजे त्याला आपण ऍक्सेस करू शकणार नाही, नॉट ऍक्सेसेबल, म्हणजे सी आउट जर मी गोल्डला डिस्प्ले करायला गेलो तर मला एरर येऊन जाईल, म्हणजे आपण इनहेरिट करू शकणार नाही, काय, प्रायव्हेट तुमचे डेटा मेंबर्सला इनहेरिट करू शकणार नाही दुसऱ्या क्लासमध्ये. मग इथं तेच गोष्ट लिहिलेली आहे या टेबलमध्ये, म्हणजे बेस क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स आपण डिराइव्ड क्लासमध्ये इनहेरिट करू शकत नाही. आता इथं पब्लिक का आहे तर हे पब्लिक आहे म्हणून इथं आपण पब्लिक यूज केले, पब्लिकली आपण इनहेरिटन्स करण्याचं काम करत आहे. फादर या क्लासचे पब्लिकली आपण इनहेरिट करण्याचं काम करत आहेत प्रॉपर्टीज कुण्या सन क्लासमध्ये. मग जे इथून पब्लिकली येणार आहेत म्हणजे पब्लिक डेटा मेंबर, मनी हा तुमचा पब्लिकली येणार आहे, ते इथं येऊन तुमचा पब्लिकच राहील, प्रायव्हेट इकडे येऊ शकत नाही, कारण की प्रायव्हेट आहे म्हणून, प्रायव्हेट विजिबिलिटी मोड मध्ये आहे म्हणून, प्रायव्हेट डेटा मेंबर आहे म्हणून. आणि प्रोटेक्टेड तुमचा बेस क्लासचा प्रोटेक्टेड इकडे येऊन डिराइव्ड क्लासमध्ये येऊन तो तुमचा प्रोटेक्टेडच बनून जातो, म्हणजे प्रोटेक्टेड हा प्रोटेक्टेडच राहतो डिराइव्ड क्लासमध्ये येऊन. म्हणजे हा प्रोटेक्टेड लँड नावाचा व्हेरिएबल डिराइव्ड क्लासमध्ये जेव्हा ऍक्सेस केला आपण, ऍक्सेसेबल आहे का, हो ऍक्सेसेबल आहे, म्हणजे इनहेरिट होऊ शकतो, लँडला आपण ऍक्सेस करू शकतो. पण तो इकडे तो प्रोटेक्टेड होता ना, मग इकडे येऊन बी तो काय राहणार, प्रोटेक्टेडच राहणार या पण क्लासमध्ये. आता या क्लाससाठी मनी तुमचा पब्लिक झाला, या क्लाससाठी तुमचा मनी प्रोटेक्टेड झाला, आणि गोल्ड या क्लासमध्ये तुम्ही ऍक्सेसच करू शकला नाहीत. हे तर झालं डिराइव्ड पब्लिक क्लाससाठी, म्हणजे डिराइव्ड पब्लिक क्लाससाठी. आता तुमचं काय करा, डिराइव्ड प्रायव्हेट क्लाससाठी बघा, डिराइव्ड प्रायव्हेट क्लाससाठी. आता ते झालं तुमचं डिराइव्ड पब्लिक क्लाससाठी. आता हे पहा डिराइव्ड प्रायव्हेट क्लाससाठी म्हणजे प्रायव्हेटली विजिबिलिटी मोडसाठी बघा. आता म्हणजे फादर नावाच्या क्लासचे आपण प्रायव्हेटली डेटा मेंबर इनहेरिट करण्याचं काम करत आहेत सन नावाच्या डिराइव्ड क्लासमध्ये, असा त्याचा अर्थ होतो या लाईनचा. आता मित्रांनो सेम फादर क्लासचे मनी पब्लिक आहे, गोल्ड प्रायव्हेट आहे, आणि लँड त्याचं प्रोटेक्टेड आहे. आता जर मी याला ऍक्सेस करायला गेलो, याला जरा जवळ घेतो मी, आता जर मी याला ऍक्सेस करायला गेलो कशाला, आता याला पण खाली घेतो मी, याला पण कॉपी करतो, इथं येऊन पेस्ट करतो, याला इथं असं ठेवतो, जेणेकरून आपल्याला वर खाली जायची गरज नाही सारखं. आता मित्रांनो आता लक्ष द्या, आता तुमचा डिराइव्ड क्लास झाला. आता ह्याच्याकडे बघू नका, आता डिराइव्ड क्लासला इग्नोर करा आणि प्रोटेक्टेड क्लासला बी तुमच्या इग्नोर करा. डिराइव्ड प्रायव्हेट कर बघा, डिराइव्ड प्रायव्हेट मध्ये काय होते बघा, म्हणजे फादर नावाच्या क्लासचे प्रायव्हेटली आपण डेटा मेंबर्स ह्याच्यामध्ये ऍक्सेस करण्याचं काम करत आहेत सन मध्ये. आता डिराइव्ड प्रायव्हेट मध्ये काय होते बघा, फादर क्लास हा तुमचा तेच राहणार, त्याचे मेंबर्स मनी प्रायव्हेट पब्लिकली,
गोल्ड प्रायव्हेटली आणि लँड तुमचं प्रोटेक्टेडली. आता मी जेव्हा इकडे इनहेरिट कराय बघणार कुठं बेस क्लासचे तुमचे पब्लिक मेंबर म्हणजे मनी जेव्हा मी इकडे इनहेरिट कराय बघणार तेव्हा ते ऍक्सेसिबल राहणार का? ऍक्सेसिबल राहणार, हो ऍक्सेसिबल. पण ते इकडे पब्लिकली होते, इकडे येऊन ते काय बनणार? प्रोटेक्टेड बनणार. इकडे ते पब्लिकली होते, इकडे येऊन ते प्रोटेक्टेड बनणार. इकडे ते पब्लिकली होते, मनी पब्लिकली होता, इकडे येऊन तो कसा जाणार? प्रायव्हेट बनणार. सॉरी, प्रायव्हेट बनणारा, प्रोटेक्टेड म्हणलो काय की मी, प्रायव्हेट बनणारा. इकडे तो पब्लिक आहे, कोणता? मनी नावाचा व्हेरिएबल. इकडे येऊन या क्लाससाठी मग तो काय होईल? तो प्रायव्हेट बनणार. म्हणजे या क्लासच्या बाहेर जर मनी वापरायचा झाला तर वापरता येणार का? नाही. समजलं काय म्हणत आहे मी? इकडं तो पब्लिक होता, पण इकडे येऊन तो प्रोटेक्टेड झाला. कस काय प्रोटेक्टेड झाला? कारण की इथं पहा, ह्याचे पब्लिक मेंबर्स कुणाचे? बेस क्लासचे तुमचे पब्लिक मेंबर्स इकडे येऊन डिराइव्ड क्लासमध्ये येऊन प्रायव्हेट होईलेत. प्रायव्हेट इनहेरिटन्स मध्ये प्रायव्हेट डेरिव्हेशन मध्ये तुमचे प्रायव्हेट होईलेत. मग मित्रांनो, इथं प्रायव्हेट डेरिव्हेशन होईले, मग तिथं तुमचे प्रायव्हेट होईलेत, पब्लिक मेंबर्स तुमचे प्रायव्हेट मध्ये कन्वर्ट होईलेत. तसेच तुमचे प्रायव्हेट मेंबर्स तिथे इनहेरिटच होऊ शकत नाहीत. म्हणजे हे गोल्ड इथं आपल्याला ऍक्सेस करता येणार का? नाही. म्हणजे गोल्ड इकडे पण ऍक्सेस करता येणार नाही. प्रायव्हेट मध्ये जो काही तुम्ही या फादर क्लासमध्ये बेस क्लासमध्ये बनविलाय गोल्ड, त्याला या क्लासमध्ये ऍक्सेस करता येणार नाही. आणि प्रोटेक्टेडला जर ऍक्सेस करायला गेलं, प्रोटेक्टेडला ऍक्सेस करता येणार, पण प्रोटेक्टेड पण तुमचा कशामध्ये कन्वर्ट होणार? प्रायव्हेट मध्ये. म्हणजे इकडे तो प्रोटेक्टेड असणार, या फादर क्लासमध्ये तो डेटा मेंबर प्रोटेक्टेड असणार, पण इकडे येऊन तो काय होणार? प्रायव्हेट बनून जाणार. हे पहा, प्रायव्हेट बनून जाणार. लँड आता तुमचा प्रायव्हेट झाला आणि मनी पण तुमचा प्रायव्हेट झाला. कुण्या क्लाससाठी? ह्या क्लाससाठी, इथून ते इथपर्यंत या सन नावाच्या डिराइव्ड क्लाससाठी. सन नावाच्या डिराइव्ड क्लाससाठी. समजलं? आता हे काही नाही, हे डिस्प्ले करायचं काम आहे. ते तुम्हाला प्रोग्राम जेव्हा आपण घेताना, सिंगल इनहेरिटन्सचे जेव्हा प्रोग्राम आपण घेताना, तेव्हा तुम्हाला ती कन्सेप्ट डिटेल मध्ये समजून जाते. आता तुमचे प्रोटेक्टेड बघा, सेम आपण जसं ह्याच्यासाठी बघितलं आता तसं प्रोटेक्टेड साठी बघणार. सेम पब्लिक साठी जसं बघितलं, प्रायव्हेट साठी जसं बघितलं, सेम तसं प्रोटेक्टेड साठी पण बघणार आपण. आता परत हा टेबल मी खाली घेतला. आता मित्रांनो, आता हे दोन क्लास इग्नोर करा. कोणते? हे पण क्लास इग्नोर करा आणि हे पण क्लास इग्नोर करा. आता लक्ष या क्लासवरती द्या. काय? प्रोटेक्टेड डेरिव्हेशन मध्ये, डिराइव्ड क्लासमध्ये प्रोटेक्टेड डेरिव्हेशन मध्ये द्या. म्हणजे इथं आपण प्रोटेक्टेड लिहिलेला असणार, प्रोटेक्टेड डेरिव्हेशन मध्ये इथं प्रोटेक्टेड लिहिलेला असणार आपण. मग फादर क्लासच्या प्रॉपर्टीज प्रोटेक्टेडली इनहेरिट करण्याचं काम केलं आपण सन क्लासमध्ये. मग ह्याचे पब्लिक मेंबर्स म्हणजे हे पब्लिक मेंबर्स इकडे येऊन काय होणार? प्रोटेक्टेड होणार. पब्लिक मेंबर्स हे इकडल्या डिराइव्ड प्रोटेक्टेड डेरिव्हेशन मध्ये येऊन प्रोटेक्टेड होणार. म्हणजे हे पब्लिक, इथं मनी तुमचा पब्लिकली आहे, मनी तुमचा काय आहे? इथं पब्लिकली आहे. इकडे येऊन तो काय होणार? प्रोटेक्टेड होणार. इथं मी आता लिहिले तर नाही, पण इथं इकडे येऊन ते तुमचं प्रोटेक्टेड होणार. इथं लिहिलं तर नाही मी, पण इकडे येऊन होणार प्रोटेक्टेड. ते लिहिण्याचं काम राहिलं माझं तेवढं आता, पण इकडे येऊन तो प्रोटेक्टेड होणार. प्रायव्हेट डेटा मेंबर्स म्हणजे हा गोल्ड इकडे येऊन काय होणार? नॉट ऍक्सेसिबल, म्हणजे इनहेरिट होणार नाही. प्रोटेक्टेड डेटा मेंबर्स इकडे येऊन प्रोटेक्टेडच राहणार, म्हणजे इकडले प्रोटेक्टेड म्हणजे लँड हा इकडे आला, इकडे ऍक्सेस होणार, पण प्रोटेक्टेडच राहणार. म्हणजे पब्लिक जर तुमचे डेटा मेंबर्स इकडल्या क्लासमधून इकडे आले तर ते काय होणार? तुमचे प्रोटेक्टेड बनणार. समजलं? मग ज्या त्या क्लासचं जे ते बनविलेलं आहे मी. समजलं? सपोज बेस क्लासचे पब्लिक डेटा मेंबर डिराइव्ड पब्लिक मध्ये पब्लिक राहणार, पब्लिक डेरिव्हेशन मध्ये पब्लिक राहणार. बेस क्लासचे पब्लिक मेंबर हे तुमचे प्रायव्हेट डेरिव्हेशन मध्ये प्रायव्हेट होऊन जाणार, आणि बेस क्लासचे पब्लिक मेंबर प्रोटेक्टेड डेरिव्हेशन मध्ये प्रोटेक्टेड होऊन जाणार. म्हणजे एवढंच लक्षात घ्या की पब्लिक हा पब्लिक क्लासमध्ये पब्लिकच राहतो, पब्लिक हा प्रायव्हेट क्लासमध्ये प्रायव्हेटच राहतो, पब्लिक हा प्रोटेक्टेड डेरिव्हेशन मध्ये प्रोटेक्टेडच राहतो. सॉरी, पब्लिक हा प्रोटेक्टेड डेरिव्हेशन मध्ये प्रोटेक्टेड बनवून जातो. समजलं ना? प्रायव्हेट हा पब्लिक डेरिव्हेशन मध्ये इनहेरिट होत नाही, प्रायव्हेट मध्ये पण इनहेरिट होत नाही, आणि
प्रोटेक्टेड डेरिव्हेशन मध्ये पण इनहेरिट होत नाही. प्रोटेक्टेड हा तुमचा पब्लिक डेरिव्हेशन मध्ये प्रोटेक्टेड होतो, प्रायव्हेट डेरिव्हेशन मध्ये तुमचा प्रायव्हेट मध्ये कन्वर्ट होतो, आणि प्रोटेक्टेड डेरिव्हेशन मध्ये तुमचा प्रोटेक्टेडच राहतो. फक्त पब्लिक मध्येच आपलं जस्तेच्या ठिकाणी जस्ती बदलत आहे. म्हणजे पब्लिक मध्येच काय होत आहे, पब्लिक मध्येच तो पब्लिक डेरिव्हेशन मध्ये पब्लिक बनतो, पब्लिक मध्येच तो प्रायव्हेट डेरिव्हेशन मध्ये प्रायव्हेट बनतो, पब्लिक मध्येच तो प्रोटेक्टेड डेरिव्हेशन मध्ये प्रोटेक्टेड बनतो. फक्त एवढेच चेंजेस आहेत, काही नाही समजलं टेन्शन घेऊ नका. जेव्हा आपण प्रोग्राम्स बघताना याचे ऍक्च्युअल जेव्हा आपण प्रोग्राम्स बघताना याच्या प्रत्येक टाईपचे तेव्हा तुम्हाला समजून जाईल. आता होप की तुम्हाला हे डायग्राम समजली असेल, म्हणजे ही टेबल तुम्हाला समजली असेल. चला आता आपण पुढचा कन्सेप्ट बघूया. या कन्सेप्ट मध्ये तुमची डायग्राम तुम्हाला आता समजली, कसे कसे कोणत्या ह्याच्यात कोणते मेंबर्स राहतात. आता तुमचं प्रोटेक्टेड डिक्लेरेशन, मेंबर डिक्लेरेशन प्रोटेक्टेड म्हणजे जे आता तुम्हाला पब्लिकली कसं मेंबर्स डिक्लेअर करतात ते बघितलं, प्रायव्हेटली कसे मेंबर डिक्लेअर करतात ती पण आपण ह्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये बघितलेले. आता मेंबर्स डिक्लेरेशन प्रोटेक्टेड म्हणजे प्रोटेक्टेडली कसे मेंबर्स डिक्लेअर करतात ते बघायचं आहे. द प्रायव्हेट मेंबर ऑफ बेस क्लास कॅनॉट बी इनहेरिटेड इन डिराइव्हड क्लास. पहा मी काय सांगितलं होतं, तुमचे प्रायव्हेट मेंबर्स जे बेस क्लासचे आहेत ते नॉट इनहेरिट असतील तुमच्या डिराइव्हड क्लासमध्ये. समजलं. पब्लिक मेंबर ऑफ बेस क्लास कॅन बी इनहेरिटेड इन डिराइव्हड क्लास. पहा जे बेस क्लासचे पब्लिक मेंबर्स असतात ते इनहेरिट होऊ शकतात डिराइव्हड क्लासमध्ये, असं ही लाईन सांगत आहे. पब्लिक मेंबर्स आर ऍक्सेसेबल एनिवेअर इन प्रोग्राम म्हणजे तुमच्या बेस क्लासमध्ये पण ऍक्सेस होणार तुमचे पब्लिक मेंबर्स बेस क्लासमध्ये पण ऍक्सेस होणार, डिराइव्हड क्लासमध्ये पण ऍक्सेस होणार. प्रायव्हेट मेंबर्स तुमच्या फक्त बेस क्लासमध्ये ऍक्सेस होणार, डिराइव्हड क्लासमध्ये होणार का नाही. प्रोटेक्टेड मेंबर्स तुमच्या बेस क्लासमध्ये पण होणार आणि तुमच्या त्याच्यापासून डिराइव्ह केलेल्या क्लासमध्ये पण होणार, म्हणजे दोन्हीकडे होणार. फक्त इंटमेन जो लॉजिक आहे, इंटमेनचा जो फंक्शन असतोय त्याच्यामध्ये होणार नाही. पब्लिक तुमच्या इंटमेन मध्ये बी होणार. समजत आहे का मी काय म्हणत आहे. आता हे पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड ह्यांनी तुमचं डोकं लईच खाल्लं असेल, टेन्शन घेऊ नका. जेव्हा तुम्ही प्रोग्राम बघताना तेव्हा तुम्हाला आणखीनच क्लिअर होऊन जातील कन्सेप्ट. आता तुम्हाला क्लासेस आणि ऑब्जेक्टचे कन्सेप्ट आणखीनच क्लिअर झाले असतील जेव्हा आपण क्लासेस आणि ऑब्जेक्टचे प्रोग्राम बघितले तेव्हा. आता सेम तसंच इनहेरिटन्सचे पण जेव्हा आपण प्रोग्राम बघणार का तेव्हा त्याचे पण कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होऊन जातील. मग ही पण लाईन समजली. C++ प्रोव्हाइड थर्ड विजिबिलिटी मॉडिफायर प्रोटेक्टेड नावाचा हा विजिबिलिटी मोड आपल्याला C++ प्रोव्हाइड करते. मग याच्यामध्ये काय असतंय, मेंबर्स डिक्लेअर्ड ऍज प्रोटेक्टेड म्हणजे जर एखाद्या मेंबरला एखाद्या व्हेरिएबलला तुम्ही प्रोटेक्टेड बनविलं, इज ऍक्सेसेबल इन सेम क्लास म्हणजे तो सेम क्लासमध्ये ऍक्सेसेबल होतो, म्हणजे तो त्याच्या बेस क्लासमध्ये पण ऍक्सेस होणार म्हणजे सेम क्लासमध्ये पण, आणि त्याच्यापासून इमिडिएटली डिराइव्ह झालेल्या सब क्लास मध्ये होणार म्हणजे डिराइव्हड क्लासमध्ये पण, म्हणजे बेस क्लास पासून जो डिराइव्हड क्लास तुमचा तयार झालाय त्याच्यामध्ये पण ऍक्सेस होणार. कोण, प्रायव्हेट डेटा मेंबर्स तुमचे डिक्लेअर झालेले. समजत आहे का मी काय म्हणत आहे. म्हणजे ज्या डेटा मेंबरला तुम्ही प्रोटेक्टेड बनविणार, सॉरी मी प्रायव्हेट म्हणलो काय, की ज्या डेटा मेंबरला तुम्ही प्रोटेक्टेड बनविणार ते तुमच्या सेम क्लासमध्ये म्हणजे बेस क्लासमध्ये आणि त्याच्यापासून डिराइव्ह झालेल्या क्लासमध्ये यूज होणार. इंटमेन मध्ये यूज होणार का नाही, कारण की त्याला प्रोटेक्टेड बनवलेलं आहे. तेच क्लास किंवा त्याच्यापासून तयार झालेला नवीन क्लास त्याच्यामध्ये होणार. इट कॅन नॉट बी ऍक्सेस बाय द फंक्शन आउटसाइड दीज टू क्लास म्हणजे त्या दोन क्लासेसच्या आउटसाइड त्याला ऍक्सेस करता येणार नाही. समजलं का. म्हणजे डिराइव्हड क्लास आणि बेस क्लास मध्येच त्याला ऍक्सेस करता येणार. पहा अल्फा नावाचा क्लास बनवलाय आपण. अल्फा नावाचा क्लास प्रायव्हेट मध्ये काय बनवलेला आहे, विजिबिलिटी मोड विदिन सेम क्लास. प्रायव्हेट मध्ये जे डेटा मेंबर्स तुम्ही इथं डिक्लेअर करता ते फक्त विजिबल कुण्या क्लास पुरते मर्यादित राहतील, त्या सेम क्लास पुरतेच म्हणजे सेम क्लास मध्येच ते विजिबल राहतील. क्लास वेअर इट इज डिक्लेअर्ड म्हणजे ज्या क्लासमध्ये ते डिक्लेअर केलेले आहे त्याच क्लासमध्ये तो विजिबल राहतील म्हणजे सेम क्लासमध्ये. त्यांना जर तुम्ही पब्लिक बनवलं मग त्यांना का कुठं पण आपण ऍक्सेस करू शकतो. म्हणजे विजिबिलिटी मोड विजिबल एनिवेअर इन प्रोग्राम म्हणजे प्रोग्राम मध्ये कुठं पण ऍक्सेस करू शकतो. एक तर त्या बेस क्लासमध्ये पण ऍक्सेस करू शकतो.
त्याच्यापासून डिराइव्ह झालेल्या डिराइव्ह क्लासमध्ये पण ऍक्सेस करू शकतो आणि तुमच्या इंट मेन फंक्शन मध्ये पण त्याला ऍक्सेस करू शकतो. इंट मेन फंक्शन मध्ये पण त्याला ऍक्सेस करण्याचं काम करू शकतो जर आपण त्याला पब्लिक बनविलं तर. प्रोग्राम मध्ये तुम्ही त्याला कुठं पण वापरण्याचं काम करू शकता. जर प्रोटेक्टेड बनविलं तर ते त्याच्या सेम क्लासमध्ये आणि इट्स डिराइव्ड क्लास म्हणजे तो त्या सेम क्लासमध्ये आणि त्याच्यापासून डिराइव्ह झालेल्या क्लासमध्ये हे होऊ शकतो, इनहेरिट होऊ शकतो म्हणजे विजिबल होऊ शकतो, त्याच्यामध्ये ऍक्सेसेबल असू शकतो. समजलं? पहा ह्या दोन लाईनी काय म्हणतात, वेन प्रोटेक्टेड मेंबर इज इनहेरिटेड इन पब्लिक मोड देन इट विल बी बिकम प्रोटेक्टेड इन डिराइव्ड क्लास. पहा तेच त्या ह्याच्यात मी जे सांगितलं होतं त्या टेबलमध्ये तेच सांगितलेलं आहे. प्रोटेक्टेड मेंबर्स बेस क्लासचे जर इनहेरिटेड झाले पब्लिक मोड मध्ये, प्रोटेक्टेड मेंबर्स बेस क्लासचे जर इनहेरिट झाले पब्लिक मोड मध्ये, हे पहा पब्लिक डेरिव्हेशन मध्ये इनहेरिट झाले तर हे पहा इथून इथं आणि इथून इथं म्हणजे हे हा तुमचा प्रोटेक्टेड मेंबर्स जर इनहेरिट झाले पब्लिक मोड मध्ये बेस क्लास डिराइव्ड क्लास मध्ये तर ते तुमचे प्रोटेक्टेड बनणार. मग हेच या लाईनीमध्ये सांगितले, जर प्रोटेक्टेड मेंबर इनहेरिट झाले पब्लिक मोड मध्ये देन इट बिकम प्रोटेक्टेड इन डिराइव्ड क्लास. पहा ते प्रोटेक्टेड आहेत का? हो. इट बिकम प्रोटेक्टेड म्हणजे प्रोटेक्टेड मेंबर पब्लिक मोड मध्ये प्रोटेक्टेड होतात. समजलं? When protected member is inherited in private mode, then it become private in derived class. पहा प्रोटेक्टेड मेंबर्स जर इनहेरिट झाले तुमचे प्रायव्हेट मोड मध्ये तर ते काय बनतात? प्रायव्हेट बनतात. समजलं? तेच ह्या लाईनीचा सांगण्याचं तात्पर्य आहे. ह्या लाईन तेच सांगत आहेत. आणि जे जर ते कुठे गेलं? हा इथं. जर ते प्रोटेक्टेड जर तुमचे प्रोटेक्टेडच विजिबिलिटी मोड मध्ये डेरिव्हेटिव्ह मोड मध्ये जर ते तुमचे ऍक्सेस झाले तर ते तुमचे तिथं पण प्रोटेक्टेडच राहतात. समजलं? फक्त पब्लिक चेंज होतो जास्ती तर आणि प्रोटेक्टेड फक्त प्रायव्हेटच्या टाइमाला चेंज होतो. पब्लिक प्रत्येक टाइमाला चेंज होतो म्हणजे पब्लिकच्या टाइमाला पब्लिक राहतो, पब्लिक प्रायव्हेटच्या टाइमाला प्रायव्हेट बनतो, पब्लिक प्रोटेक्टेडच्या टाइमाला प्रोटेक्टेड बनतो. म्हणजे पब्लिक त्याची जात चेंज करू शकतो. दळबद्रू असते म्हणजे दल बदलण्याचं काम करण्याचं पब्लिकचं काम थोडक्यात असं म्हणू शकतो तुम्ही. तो प्रायव्हेट मध्ये गेला तर प्रायव्हेट दलचा बनून जातो, प्रोटेक्टेड दल मध्ये गेला तर प्रोटेक्टेड दलचा बनून जातो. असं म्हणजे ग्रुप चेंजर. समजलं? तुमचे प्रोटेक्टेड डेटा मेंबर समजले, विजिबिलिटी मोड समजले, प्रायव्हेट समजले आणि पब्लिक बी समजले. प्रायव्हेट पण काय करू शकतो आपण? तुम्हाला माहिती प्रायव्हेट जर तुम्हाला विजिबिलिटी मोड जर तुम्हाला माहिती नसतील तर युनिट 2 मध्ये मी विजिबिलिटी मोड तुम्हाला एक्सप्लेन करण्याचं काम केलेलं आहे. युनिट 2 ला जर तुम्हाला जर विजिबिलिटी मोड्स त्याचं लेक्चर तुम्ही बघून घ्या. विजिबिलिटी मोड्स युनिट 2 मध्ये मी त्याची थिअरी पण दिलेली आहे, त्याचं सांगितलेलं पण आहे. ऍक्सेस स्पेसिफायर म्हणून आहेत पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. मग या लिंकला तुम्ही क्लिक करून तुम्ही तिथं जाऊ शकता त्या प्लेलिस्ट वरती. आपण युनिट 2 पण ते बघू शकता. युनिट 2 समजलं? सो आतापर्यंत आपला हा 3.1 हा कम्प्लीट झाला. इथून पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण हे करूया टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. प्रत्येक टाइप आपण बघूया प्रत्येक लेक्चर मध्ये. त्यांचे प्रोग्राम, त्यांच्या सर्व गोष्टी आपण बघून घेऊया, सिंटॅक्स वगैरे सर्व गोष्टी. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. आणि नवीन युनिट सुरू केलेलं आहे इनहेरिटन्स. लक्ष द्या तुमच्या युनिट टेस्ट मध्ये, उद्याच्या युनिट टेस्ट 1 मध्ये हा इनहेरिटन्स पण येऊ शकतो, याच्यावरचे कन्सेप्ट पण येऊ शकतात. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आपले लेक्चर शेअर करा. बाय बाय.